प्रकरण 7 कलेचे माहेर. बरोबर 7 वाजता आमचे विमान ताश्कंद विमानतळावर उतरले तेव्हा सूर्य मावळत होता. मी ताश्कंदवासी मित्रांनी विमानतळावर गर्दी केली होती. अनेक तरुणी फुलांचे कवळे घेऊन आमच्या स्वागतासाठी हजर होते. त्या गर्दीत कॉम्रेड नबी मोहम्मद हे पुढे होते. ते दिसण्यात एखाद्या सिने नटासारखे दिसत होते, पण ते सिनेनट नव्हते. एक फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांना हिंदी, उर्दू, अरबी, फ्रेंच, जर्मन, रशियन अशा अनेक भाषा येतात. नुकताच त्यांनी सरदार जाफरी या भारतीय उर्दू कवीच्या काव्याचा उझबेकी भाषेत अनुवाद केला असून भारत रशिया मैत्री संघाचे ते सरचिटणीस आहेत. त्यांनी आमचे स्वागत केले आणि त्याचवेळी त्यांची व माझी दोस्ती झाली. हे उझबेकिस्तान पूर्वी रखरखीत वाळवंट म्हणून प्रसिद्ध होते. रशियात महान समाजवादी क्रांती संपल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी ते सोव्हिएत संघराज्यात सामील झाले आणि मगच त्यांच्या प्रगतीचे शकट भरधाव निघाले. मग त्यांच्या गतीला सीमाच उरली नाही. वैराण वाळवंटावर नंदनवन बहरू लागले आणि श्रमजीवीची मानवाच्या श्रमाने वाळूवर सोनं पिकू लागलं. आज उझबेकिस्तानची उन्नती पाहून माणूस तोंडात बोटं घालतो. पूर्वी इथं बुरखा पद्धती भयंकर होती. स्त्रियांना बुरखा घ्यावा लागत होता. पण आज तिथे एकही बुरखा दिसत नाही. उलट सर्व महत्वाच्या जागी स्त्रियाच असल्याचे दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे उझबेकिस्तान या घटक राष्ट्राच्या अध्यक्षपदावर एक स्त्री आज विराजमान आहे आणि एकूण एक माणूस तिथे साक्षर आहे. जिथे तिथे मी गेलो तिथे मला सोव्हिएत देशाच्या प्रगतीबरोबर सोव्हिएत कलेचंही दर्शन झालं. त्या जनतेला कलेचे तर वेड आहे. आपल्याकडे काही जागी वजनांची यंत्र दिसतात. तशी यंत्र मी मॉस्कोत पाहिली, परंतु ती वजना एवढी 2 रुबल तोंडात टाकताच प्यालाभर थंड शरबत देतात. हे सांगण्याचं कारण एवढं की रशियात यंत्र माणसाची अगदी पाहुण्याप्रमाणे सेवा करतात. शरबत देणाऱ्या यंत्रापासून तर दिगंतराचा भेद करणाऱ्या रॉकेटपर्यंत त्यांनी मारलेली दौड सर्वश्रुत आहे. मी त्यांचे वर गेलेले रॉकेट पाहिले नाही, मात्र जे वर जाऊन परत आले आहे ते मला दिसले. पण तेही लगेच मी विसरून गेलो आणि सोव्हिएत कला जीवन पाहण्यात दंग झालो. मॉस्कोत मी बोल्शॉय थिएटरात दगडाचे फूल हे नृत्यनाट्य पाहिले. पहिल्या झपाट्यात मी नाट्यगृह पाहून मंत्रमुग्ध झालो. त्याची ती भव्य रचना, त्या पितळी रंगाच्या गॅलऱ्या नी समोरचे प्रचंड स्टेज, लाल मखमली खुर्च्या, हे सर्व मी अप्रतिम आहे. तशीच त्या रंगभूमीची म्हणजे त्या नाट्यगृहाची प्रतिष्ठा ही थोर आहे. शेकडो वादक संगीताचे इंद्रधनुष्य निर्माण करीत होते आणि त्या नादावर शेकडो कलावंत आपल्या कलेचा सुंदर आविष्कार करीत होते. एकही कलावंत इकडे का तिकडे होत नव्हता की त्याचे पाऊल चुकत नव्हते. एक तरुण मुलगी तर पायाच्या अंगठ्यावर भोवऱ्याप्रमाणे गरगर फिरत होती. रशियन जनता आपल्या कलावंताचे किती कौतुक करते हेही मला दिसले. अंक संपताच दीर्घ टाळ्यांचा गजर होई. मग सर्व कलावंतांना प्रेक्षकांसमोर यावे लागे आणि ते आले की पुन्हा टाळ्यांचा वेग वाढे. याला म्हणतात सहर्ष कौतुक. मॉस्कोत मी दुसरं एक नाटक पाहिलं. ते नाटक सर्व लहान मुलांनी केलं होतं. लहान मुलांसाठी केलं होतं. ते थिएटरच लहान मुलांचं असून
तिथं नियमानं लहान मुलांसाठी नाटकं खेळलेली जात आणि नवल असं की तिथे छोट्या प्रेक्षकांची तोफा गर्दी असते. तिकिटांसाठी त्यांना रांग लावावी लागते. त्या सर्वांचे निरनिराळे आकार, रंगबिरंगी पोशाख, मी सर्वांची ती धावपळ पाहून मी तर थक्कच झालो. रशियात सर्वत्र सिनेमा, नाटक यांच्या प्रयोगापूर्वी कर्कश घंटा वाजत नाही. प्रयोगाची वेळ झाली की सर्व दिवे पुन्हा विझून पेटतात आणि मग बाहेर गेलेले प्रेक्षक येऊन आपापल्या जागेवर बसतात. लेनिनग्राड येथे मी एक सिनेमा पाहिला. उशिरा आल्यामुळे मला अगदी पुढील रांगेत जागा मिळाली. चित्रपट सुरू होताच सारं काही मोटारीवर बसून चालू लागल्याचा आभास निर्माण झाला. सर्वांच्या पुढे मी असल्याने आपण सर्वांपुढे कुठेतरी जात आहोत असं मला वाटू लागलं. मी हळूहळू आजूबाजूला पाहू लागलो. आलं आलं म्हणता एक मोठं कारंज जवळ आलं. त्यांच्या पाण्याचे मोठे फवारे उडत होते. त्या फवाऱ्याजवळ जाताच मी पाणी अंगावर येईल म्हणून अंग चोरून खाली वाकलो आणि आजूबाजूचे सर्व प्रेक्षक हसले. मी वरमून इकडे तिकडे पाहिले आणि पुढे कॉम्रेड लेनिनचा एक भव्य पुतळा आमच्याकडे आला आणि लगेच कॉम्रेड लेनिन भाषण करू लागले. त्यांनी जो आपला ऐतिहासिक उंचावलेला हात अधिकच उंचावला आणि महान ऑक्टोबर क्रांतीला प्रारंभ झाला. क्रांतिकारकांनी पहिला दरवाजा उघडून आत प्रवेश केला. या चित्रपटाचं तंत्रच मोठं विलक्षण होतं. ते प्रेक्षकांना सर्वत्र हिंडवत होते. कधी रेल्वेने तर कधी विमानात, असं आम्ही रशियाभर हिंडत आहोत असं वाटलं. ताशकंद येथे उतरलो त्याच दिवशी मला दिलाराम हे सुंदर नाटक पाहायला मिळाले. याही वेळी आम्ही उशिरा थिएटरवर पोहोचलो. तेव्हा नाटक सुरू झालं होतं आणि एकही तिकीट शिल्लक नव्हतं. आम्ही हिरमुसून उगीच इकडे तिकडे पाहू लागलो आणि याच वेळी भारतीय पाहुणे बाहेर आले असून त्यांना तिकीट नाही अशी बातमी आतील प्रेक्षकांना समजली. तसे 8 प्रेक्षक बसलेले उठून बाहेर आले व त्यांनी आपली तिकिटे आम्हाला देऊन ते निघून गेले. मग आम्ही त्यांच्या जागेवर जाऊन बसलो. पाहुण्यांचा मान राखण्याची उदात्त भावना मला नवीन वाटली. केवढं हे मोठेपण आणि केवढी ही थोर समाज. आम्ही आपल्या पाहुण्यांच्या जागेवर बसून ते नाटक पाहत होतो. ते दिलाराम नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सरकारने लाखो रुबल खर्च केले होते असं मला कॉम्रेड नबींनी सांगितलं. एका नाटकासाठी सरकार लाखो रुबल खर्च करते हे मी नवीनच ऐकले. आणि लाखो रुबल खर्चून निर्माण केलेले नाटक कसे असेल म्हणून अगदी बारीक नजरेने मी त्याचं निरीक्षण करू लागलो. पहिल्या प्रवेशात मला कळून आले की या समाजवादी देशात रंगभूमी वैभवाच्या शिखरावर उभी आहे. त्या रंगभूमीवर एकाच वेळी अनेक माणसे दिसत होती. कधी जुन्या काळातील मोठा बाजार भरत होता तर कधी फुलझाडांचे ताटवेच्या ताटवे आम्ही पाहत होतो. भव्य राजवाडे, उंच गोपुर, भयान तुरुंग, मोठमोठे साखळदंड व धिप्पाड सैनिक हे सारं पाहून मी तर स्वतःला विसरलो. त्या नाटकाची कथा अगदी साधी होती. एक गरीब मुलीचं एका चित्रकारावर प्रेम असतं. एकदा बेहराम त्या मुलीला पाहतो आणि जबरदस्तीने नेऊन तिला राणी करतो. मग तो चित्रकार वेड्यासारखा आपल्या प्रेयसीला शोधित राजधानी देतो. एके दिवशी बाजारात ती राणी पालखीत बसून येते आणि त्या दोघांची भेट होते. पुन्हा त्यांची दग्ध मन हर्षभरीत होतात.
परंतु लवकरच ती गोष्ट राजाला समजते आणि राजा त्या चित्रकाराला तुरुंगात टाकतो. पुढे ती मुलगी आपल्या प्रियकराला घेऊन पळून जाते, परंतु वाळूच्या भयंकर वादळात सापडून ती दोघेही मरतात. अशी साधी कथा त्या नाटकात इतक्या भव्य स्वरूपात दाखविली आहे की पाहणाऱ्यांची मतीच गुंग होते. कला, तंत्र यांचा या नाटकात सुंदर संगमच झाला आहे. वाळवंटातील ते वादळ विजेच्या सहाय्याने निर्माण केले होते, पण ते पाहताना भीती वाटत होती. मी तन्मय होऊन नाटक पाहत होतो. काही वेळा मोठ्याने हसत होतो. तेव्हा माझ्या रांगेतील एका प्रेक्षकाने मला विचारलं, तुम्हाला रशियन कळतं? मग हसलात कसे? त्याने पुन्हा विचारलं आणि मी उत्तर दिलं, खरी कला ही सदैव काळजाशी भिडून बोलत असते. खरी कला ही सदैव काळजाशी भिडून बोलत असते. तिला कानांची गरज भासत नाही. हे नाटक म्हणजे एका गुलाम मुलीनं एका जुलमी राजावर मात करून खऱ्या प्रेमासाठी केलेल्या आत्मबलिदानाची कहाणी आहे. ही कहाणी सर्वसृष्टीला जीवननिष्ठ अशीच आहे. ती पाहत असताना प्राचीन राजशाही किती क्रूर नि बेबंद होती याचं दर्शन घडतं. जुनी करवसुली, कैद्यांचे जीवन आणि राजदरबारातील एकमेकाविरुद्धचे हे दावे, या सर्व गोष्टी त्या प्रेमकथेवर बेमालूम सांगण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक कलावंत आपल्या कलेत अगदी प्राण ओतून आपली भूमिका पार पाडित होता. दिलारामाचं काम करणारी बाई तर मूर्तिमंत कलेचा अवतारच वाटत होती. चित्रकाराला हृदय अर्पण करतेवेळी तिचा अभिनय पाहून भावना उचमळून येत होत्या, तर जबरीनं राणी झाल्यानंतरचा तिचा अभिनय काळजाला पीळ पाडित होता. त्यावेळी ती प्रेम हे जबरीनं दिलं जात नाही हे प्रत्येक हालचालीने सांगत होती आणि खरं प्रेम कधीच मरत नाही याची ती नेहमी न बोलता ग्वाही देत होती. हे नाटक पाहून बाहेर येताच एका नबींनी विचारलं, कसं काय वाटलं हे नाटक? तेव्हा मी उत्तर दिलं, हे नाटक म्हणजे खऱ्या प्रेमाचे एक भव्य स्मारक आहे आणि हे भव्य स्मारक सोव्हिएत सरकारने लाखो रुबल खर्च करून उभारले आहे. हा देश म्हणजे कलेचे माहेरघर आहे.